जे गोव्याला प्रचंड मोठी जी घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे. 25पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्या घटनेमध्ये क्लब आहे, अनऑथराइज क्लब आहेत. सगळे कुठलेही लायसन नसताना हा क्लब चालवल्या गेला. विधानसभेतसुद्धा या संदर्भामधले प्रश्न विचारले गेले की अनऑथराइज क्लब त्या ठिकाणी चालतो आहेत, ते तात्काळ बंद करा. शासनाने काही कारवाई केली नाहीत. याची जबाबदारी होम डिपार्टमेंटची आहेत, कारण एक्साईज कुठलंही त्यांना प्रमाणपत्र नव्हतं किंवा अशा प्रकारे त्यांच्या फायलच्या संदर्भातसुद्धा कुठलं प्रमाणपत्र नाही आहे. एकच दरवाजा आहे आणि त्या संदर्भात कुठलेही तपास करण्याच्या त्या ठिकाणी न करता हे लायसन्स त्या ठिकाणी चालू ठेवण्याचं, कुठलेही लायसन्स नसताना अनऑथराइज क्लब चालू ठेवण्याचं कारणीभूत जे आहेत तर या राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे, ज्यांच्याकडे एक्साईज डिपार्टमेंट आहे, त्यांची सर्वत्र जबाबदारी आहेत. संपूर्ण गोव्यामधली लॉ अँड ऑर्डरची स्थिती अत्यंत खालावलेली आहे. जागोजागी त्या बलात्कार असेल, अत्याचार असेल, त्या ठिकाणच्या कुठल्याही ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याकडे या शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहेत. आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की या शासनाने स्वतःहून जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी, कारण होम डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंटचेही मंत्री तेच आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये रिझाईन केलं पाहिजेत, तरच गोव्यातील जनतेचा होईल आणि न्यायालयीन चौकशी केली पाहिजे. हे सरकारची चौकशी मुख्यमंत्र्यांची किंवा होम डिपार्टमेंटची काय करणार? न्यायालयीन चौकशी मागणीसुद्धा काँग्रेस कमिटीने केलेली आहेत. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, अनऑथराइज चालवण्याकरता पूर्णपणे हात जो आहेत होम डिपार्टमेंटचा आहेत, एक्साईज डिपार्टमेंटचं आहेत आणि हे दोन्ही डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामधला राजीनामा दिला पाहिजे. ही स्पष्ट मागणी काँग्रेस कमिटीनं, गोवा काँग्रेस कमिटीनं असेल. आज माझ्यासोबत आमचे काँग्रेसचे MP आहेत, प्रदेशचे अध्यक्ष आहेत. त्या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की ह्या अनऑथराइज क्लब चालवण्याच्या पाठीमागे ज्यांचं वर्दस्त आहेत, होम डिपार्टमेंटचं ज्यांच्यावर वर्दस्त आहे, होम डिपार्टमेंट, एक्साईज डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. कोणाकडे डायरेक्ट जबाबदारी येते आणि मग चौकशी करणार ते शासन काय त्यामध्ये चौकशी मुख्यमंत्र्यांची करणार आहेत किंवा त्यांच्या डिपार्टमेंटची चौकशी करणार आहेत. त्यांना त्या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका आहे सर्वांची, गोवावासियांची आहे की यामध्ये न्यायालयीन चौकशी होऊन सगळ्या गोष्टी उघड झाल्या पाहिजे आणि संपूर्ण क्लबचं ऑडिटी गोव्यामधलं झालं पाहिजे की असे अनऑथराइज क्लब किती चालू आहेत. त्याही संदर्भामध्ये या ठिकाणी पूर्णपणे तशा प्रकारची श्वेतपत्रिकाही काढायला पाहिजे शासनाने. परंतु सगळ्यात पहिली ही जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजेत, तरच यामध्ये चौकशी व्यवस्थितपणे होऊ शकेल आणि खरं आणि यामध्ये काय खरं आहे, खोटं आहे ते त्या ठिकाणी स्पष्टपणे लोकांच्या समोर. पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे का? प्रत्यक्ष आग वेगळ्या कारणाने या संदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं मला सांगितलेलं आहे. परंतु गुन्हा कोणावर दाखल केला हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे. त्यांनी हेच सांगितलं की आम्ही 5-6 लोकांवर गुन्हा त्या ठिकाणी नोंदवल्याची असण्याची शक्यता आहे. ते नावसुद्धा त्यांनी सांगितले नाही आहेत. कदाचित होम डिपार्टमेंट असेल, मुख्यमंत्र्यांकडे डिपार्टमेंट असेल, एक्साईज डिपार्टमेंट त्यांच्याकडे असेल, त्यामुळं कदाचित ते नावं लपवण्याचा प्रयत्न करत असेल. परंतु ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहेत, एवढ्या सगळ्या याच्यामध्ये अनऑथराइज एवढे मोठे क्लब चाललो आहेत, ज्या ठिकाणी दुपटी-तिपटीपेक्षा लोक येऊन त्या ठिकाणी एकत्र झालीत आणि त्या ठिकाणी कुठलेही लायसन्सेस न घेता क्लब चालवला जातं, ही जबाबदारी कोणाची आहे? ही शेवटी शासनाची जबाबदारी, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. या संदर्भामध्ये लॉ अँड ऑर्डरची पूर्णपणे स्थिती जी आहे गोव्यामध्ये ही पूर्ण संपलेली आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला, या ठिकाणचा येणाऱ्या पर्यटकांना कुठलंही संरक्षण उपलब्ध नाही आहेत यांच्या सरकारमध्ये. नेमकी कशामुळे लागली, कारण काय समजलं का? आग कशामुळे लागली? नाही, आता फॉरेन्सिक रिपोर्ट त्यांच्यामध्ये ते आणण्याचं म्हणतायत की आमचा रिपोर्ट येऊ द्या, त्यानंतरच आम्हाला कळेल. हा टेक्निकली विषय आहे. कशामुळे लागलीत, काय लागलीत, शंका कुशंका खूप आहेत त्यामध्ये. परंतु हे सगळं असताना शेवटी आग लागलेली आहे, अनऑथराइज आहे. मेन मुद्दा जो आहे अनऑथराइज, अशा प्रकारचा एक दरवाजा आहे, दुसरा दरवाजाही बाहेर निघायला नाही आहेत. अशा प्रकारची परमिशन गव्हर्नमेंट देते कशी? ज्यांनी परमिशन दिली असेल त्यांच्यावर सगळे जबाबदारी फिक्स करायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते माननीय मुख्यमंत्री प्रमुख त्या विभागाचे आहेत. दुसरा राजीनामा कोणाला मागणार, कोणावर कारवाई करणार तुम्ही? हे सगळे लपवण्याचा प्रयत्न आतापासूनच चालू झालेले आहेत. आम्हालासुद्धा बाहेरच अडवलं होतं, परंतु सगळ्या शेवटी आम्हाला MP आमच्यासोबत होते, प्रदेश अध्यक्ष होते, मी होतो, परंतु आम्हालासुद्धा दारात अडवलं.
नंतर आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला जाऊ दिलं, एका मर्यादेपर्यंत जाऊ दिलं. म्हणजे काहीतरी लपवण्याचा सुद्धा प्रयत्न हे शासन करतायत, पोलीस अधिकारी करतायत काय रिपोर्टप्रमाणे. पण चुकीची बाहेर माहिती दिल्या जात आहेत की आतापर्यंत 5च डेड बॉडी सापडलीत, परंतु आता त्यांनी सांगितलं की 14 डेड बॉडी आयडेंटिफाय झालेली आहेत. बाकी आमची एक करतोय ते आम्ही हे करतोय, तपास करतोय त्या संदर्भात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.